हसणं होईल सोपं, जीवन होईल खास. पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार. पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार. डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25. अंकलखोप गणात भाजपचा झेंडा, मोठ्या गावातून उमेदवारीचा डाव यशस्वी. तालुक्यात भाजपचे खाते उघडले. सांगली जिल्हा परिषद आणि पलूस पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत अंकलखोप निर्वाचक गणातून भारतीय जनता पक्षाने मोठी बाजी मारली आहे. या विजयामुळे तालुक्यात भाजपला आपले खाते खोलता आले असून राजकीय वर्तुळात भाजपच्या रणनीतीची मोठी चर्चा सुरू आहे. भाजपने अत्यंत चाणाक्षपणे रणनीती आखत अंकलखोप सारख्या मोठ्या आणि निर्णायक गावातून आनंदराव मल्हारी कुराडे यांना उमेदवारी दिली होती. या उलट काँग्रेसने अंकलखोप सारख्या मोठ्या गावातून उमेदवारी न देता तुलनेत लहान असलेल्या नागठाणे गावातून उमेदवारी दिली. काँग्रेसच्या या निर्णयामुळे पक्षात उमेदवारीबाबत मोठी नाराजी असल्याचं निवडणुकीपूर्वी समोर आलं आहे. या अंतर्गत नाराजीचा थेट परिणाम प्रचारावर झाला आणि नागठाणे गावातून 350 तर सूर्य गावातून 93 मतांचे लीड काँग्रेसच्या उमेदवाराला मिळाले. या निवडणुकीत अंकलखोप गणातील सामाजिक वोट बँक निर्णायक ठरली असून त्याचा मोठा फायदा भाजपला मिळाला. भाजपने या वोट बँकेची गणिते अचूक जुळवल्याने आणि मोठ्या प्रमाणावर झालेल्या क्रॉस वोटिंगमुळे काँग्रेसचे उमेदवार जितेश सुरेश बनसोडे यांना जबरदस्त फटका बसला. निवडणूक निर्णय अधिकारी विवेक काळे यांनी जाहीर केलेल्या निकालानुसार भाजपचे उमेदवार आनंदराव कुराडे यांनी 6023 मते मिळवून दणदणीत विजय संपादन केला, तर काँग्रेसच्या जितेश बनसोडे यांना 5123 मतांवर समाधान मानावे लागले. कुराडे यांनी 900 मतांच्या फरकाने हा विजय मिळवला आहे. मोठ्या गावातील स्थानिक उमेदवाराला मिळालेली पसंती, सामाजिक वोट बँकेची साथ, भाजपची नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा आणि काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी यामुळेच तालुक्यात कमळ फुलले आहे. या निवडणुकीत एकूण 11,392 वैध मते ठरली असून 246 मतांनी नोटाचा पर्याय निवडला. अंकलखोप सुभाषनगर येथील रहिवासी असलेले आनंदराव कुराडे विजयी झाल्याचं घोषित होताच भाजपा कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.